अध्यक्ष महोदय, नियम 293 अन्वये विविध सामाजिक आरक्षणाच्या चर्चेला या ठिकाणी सुरुवात करत असताना माझे विचार व्यक्त करण्याकरता या ठिकाणी अध्यक्ष महोदय मी उभा आहे। अध्यक्ष महोदय, आपल्याला कल्पना आहे की मराठा आरक्षणाची सध्याची परिस्थिती एका निर्णायक अवस्थेमध्ये आली असताना आज या ठिकाणी या सभागृहामध्ये चर्चा होत असताना आज सकाळीच ही माहिती समोर आली की राज्य मागास वर्गाच्या आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती आनंद निरगुणे यांनी राजीनामा दिल्याची माहिती आज सकाळी प्राप्त झाली। खरं तर हा राजीनामा 4 डिसेंबरला देण्यात आला, सरकारने 9 डिसेंबरला तो स्वीकारला। अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे ही माहिती शासनाच्या वतीने सभागृहात अधिवेशन सुरू आहे, राज्यामध्ये आरक्षणासंदर्भामध्ये विविध ठिकाणी आंदोलन, मोर्चे, सामाजिक प्रक्षोभ या सगळ्या पार्श्वभूमीवर अध्यक्षांचा होणारा हा राजीनामा आणि त्यांनी दिलेली कारणं, विशेषतः त्यांनी जे सांगितलं की माझ्यावर दबाव येत होता, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांचं जे समोर आलेलं आहे। आम्हाला फक्त एवढंच म्हणायचं, सकाळी सुद्धा सभागृहामध्ये आम्ही हा मुद्दा उपस्थित केला होता। आमची अपेक्षा एवढीच होती की सरकारने सांगायला पाहिजे होतं की आमची भूमिका ही आहे आणि अध्यक्षांनी राजीनामा ज्या कारणास्तव दिला त्या बाबतीमध्ये काही त्या ठिकाणी शासनाने आपली भूमिका जर सांगितली असती तर योग्य झालं असतं, कारण महत्त्वाचा विषय आहे। अध्यक्ष महोदय, मराठा आरक्षणासंदर्भामध्ये या बाजूचे सदस्य काय आणि त्या बाजूचे सदस्य काय, मागे सुद्धा राज्याच्या विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीसजी राज्याचे मुख्यमंत्री असताना हा ठराव एकमताने मंजूर या सभागृहात झाला होता, हे मला मुद्दाम या ठिकाणी सांगितलं पाहिजे। हा काही अमुक पक्षाचा किंवा तमुक पक्षाचा किंवा यांच्यामुळे झालं नाही आणि यांच्यामुळे झालं, सभागृहाची वेळ कामकाज संपेपर्यंत वाढवण्यात येत आहे। त्यामुळे मला वाटतं की याला कुठलाही राजकीय लवलेश न लावता किंवा हा विषय कोणामुळे झाला, आज सगळ्यांनाच अक्रॉस पार्टी लाईन्स दोन्हीकडच्या सदस्यांना जी राज्यामध्ये विविध आरक्षणाचे मुद्दे, आज मग ते ओबीसीचं आरक्षण आहे, मराठा समाजाचं आरक्षण आहे, धनगर समाजाचं आरक्षण आहे, मुस्लिम समाजाचं आरक्षण आहे, हे सगळी आरक्षणं हा प्रश्न काहीतरी मार्गी लागला पाहिजे आणि राज्यामध्ये जे वातावरण गढूळ झालेलं आहे ते कुठेतरी एकदा समाप्त झालं पाहिजे, सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे, हीच भूमिका या सभागृहामध्ये सर्व अक्रॉस पार्टी लाईन्स सगळ्यांची आज आहे। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र राज्याने देशाला दिशा दाखवण्याचं काम केलं आहे। सामाजिक समतेच्या बाबतीमध्ये संत महंतांनी जे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून जे संविधान आम्हाला दिलं गेलं, देशाचं आराध्य दैवत म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आम्ही मानतो, या सगळ्या महाराष्ट्राने या देशाला दिशा देण्याचं काम आजपर्यंत केलेलं आहे। अध्यक्ष महोदय, दुर्दैव आहे आज महाराष्ट्राची ही अवस्था, ही सगळी जी काही सामाजिक अवस्था गढूळ झालेली आहे, यातून विद्यमान सरकारच्या माध्यमातून काही मार्ग लागला पाहिजे, त्यात सोल्युशन काही निघालं पाहिजे, तातडीने हा विषय मार्गी लागला पाहिजे, ही भूमिका आम्हा सर्वांची आहे। विरोध, वेगळी भूमिका, मतभिन्नता अजिबात नाही आहे। अध्यक्ष महोदय, देशात धर्माच्या नावावर मतभेदाचे प्रयत्न आहेच। आपण पाहत आहोत महाराष्ट्रात सुद्धा जाती जातीमध्ये तेढ निर्माण होण्याची आज परिस्थिती निर्माण झालेली आहे। आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा व ओबीसी यामध्ये आता संघर्षाचं वातावरण थेट गाव पातळीपर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे आणि ही जबाबदारी कोण स्वीकारणार आहे, हा खरा मुद्दा आहे। आपल्याला थांबवायचंय का मग एकमेकावर आरोप प्रत्यारोप करून हा विषय गाव पातळीपर्यंत न्यायचा आहे, गल्ली बोळापर्यंत न्यायचा आहे,
हे शमणार कसं? मला हात जोडून एवढीच फक्त विनंती करायची आहे की आपल्याला हा सगळा विषय कुठेतरी काल मर्यादेमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, राज्याचे प्रमुख या नात्याने हा विषय सरकार म्हणून आणि आम्ही विरोधी पक्ष म्हणून या विषयाला कुठेतरी समुपचाराने याचा विषय एक सामाजिक जी बांधिलकी स्वीकारून हा विषय कुठेतरी आपल्याला आटोक्यात आणला पाहिजे. आणि गाव पातळीवर जे नुकसान होत चाललंय, या जखमा लवकर भरून निघणार नाहीत. हा विषय जर लवकर नाही संपला किंवा एकमेकावर आरोप प्रत्यारोप करण्याचं काम जर नाही संपलं, तर हे जे काही जखमा होणार आहेत त्या जखमा भरून काढण्याकरता पुढे किती वर्ष जातील हे सांगणं कठीण आहे. गावातल्या दुश्मन्या, गावातली भांडणं हे विषय फार गंभीर आहेत. आणि म्हणून हात जोडून विनंती एवढीच करायची आहे की आज महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आहेत. महागाई आहे, बेरोजगारी आहे, सामाजिक अशांतता आहे. या सगळ्या ज्वलंत प्रश्नावर या सभागृहामध्ये चर्चा होणं अपेक्षित आहे. पण हे करत असताना हा प्रश्न अगोदर नाही सोडवला तर बाकीचे प्रश्न हे सगळे मागे राहणार आहेत. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीकडे शासनाने हा लक्ष देण्याची गरज आहे. मराठा ओबीसी बेरोजगारांच्या बाबतीमध्ये नोकर भरतीचा प्रश्न आहे. आज नोकर भरती राहिली बाजूला, एकमेकांचे डोकं फोडण्याचं काम आज याबाबत सुरू होईल की काय, अशा प्रकारची भीती आज सुरुवात झालेली आहे की हे काय होऊ शकतं. अध्यक्ष महोदय, हे जे सुरू आहे, एक शंका मात्र जरूर निर्माण सर्वांच्या मनामध्ये पातळीवर आहे की हे सगळं आगामी निवडणुका लक्षात घेऊन काय कार्यक्रम चालू आहे का. एक सर्वांच्याच मनावर शंका आहे. एकीकडे ओबीसी, एकीकडे मराठा, एकीकडे म्हणजे जे काही सुरू आहे की मी त्या सामाजिक नेत्यांना दोष देत नाही, तर राजकीय नेत्यांच्या स्तरावर जे काही घडतं त्याच्यामुळे लोकांच्या मनात शंका निर्माण झालेली आहे की यातून हे सगळं ह्याचं करण्यामागची भूमिका काय. अध्यक्ष महोदय, राज्याला कायमस्वरूपी अस्थिर ठेवण्यात, अशांत ठेवण्यामध्ये आपल्याला भान आपलं राहिलंय का? किती दिवस चालणार हे? किती दिवस आपल्याला हे चालवायचं आहे? अध्यक्ष महोदय, आपल्याला कल्पना आहे या सगळ्या मराठा आरक्षणाचं जो विषय आहे, अंतरवाली सराठी हे जालना जिल्ह्यामध्ये खेड आहे, हे मराठा आरक्षणाचं केंद्रबिंदू आतापर्यंत राहिलेला आहे. आणि जरांगे पाटील एक सामान्य शेतकरी वर्गातून आलेला एक लहान माणूस आज या मराठा आरक्षणाचं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये करत आहेत. जे देशात सुद्धा व्याप्तीची वाढू शकते. अध्यक्ष महोदय, या शेतकरी कुटुंबातून जन्मलेल्या या व्यक्तींनी याच्या मागे कुठले राजकीय लेबल नाहीये. त्याची क्रेडिबिलिटी, विश्वासार्हता या गोष्टी करता आहे की त्याच्या मागे कुठलं राजकीय पक्षाचं लेबल नाहीये. तो जो प्रयत्न करत आहे 2011 पासून तो मराठ्यांच्या आरक्षणासंदर्भामध्ये वेळोवेळी त्यांनी आवाज उठवलेला आहे. 35हून अधिक मोर्चे त्यांनी काढलेले आहेत, अनेक आंदोलनं केलेली आहेत. 2014 मध्ये छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढला. 2021 मध्ये साष्टी पिंपळगाव 3 महिने ठिय्या आंदोलन केले. त्याच वर्षी गोळी गंधारी येथे, 2022 मध्ये भांबेरी येथे आणि 2023 मध्ये अंबड येथे त्यांनी अशा प्रकारची आंदोलनं आतापर्यंत 35 पेक्षा जास्त आंदोलनं अध्यक्ष महोदय केली आहेत. आणि यंदा त्यांनी पैठण फाटा येथे आंदोलन उभारले. राज्य सरकार, त्यांचं म्हणणं की राज्य सरकार प्रतिसाद देत नसल्यामुळे 29 ऑगस्ट पासून त्यांनी बेमुदत संपाला उपोषणाला सुरुवात केली. याची आपल्या सर्वांना कल्पना आहे. खरं म्हणजे तेच उपोषण 1 सप्टेंबरला पोलिसांचा बळाचा वापर करून हे आंदोलन उठवण्याचा, चिरडण्याचा प्रयत्न जो झाला तो खरा ट्रिगर पॉइंट ठरला. आपण सगळं पाहिलंय. लाठीमार झाला, त्या ठिकाणी संतापी लोकांची लाट उसळली, लोक शहरावर पळू लागले आणि त्यातून हे आंदोलन तिथे उफळलं, वाढलं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महोदय हे वातावरण नंतर तापत गेलं. हा ट्रिगर पॉइंट त्याच दिवशी लाठीमार जर झाला नसता
लाठींबारला झाला नसता तर अध्यक्ष महोदय हा विषय एवढा लांब गेलाच नसता. विषय काही ना काही हिंसा किंवा जे काही घडलं की ते लाठीमार नंतर झालं. अध्यक्ष महोदय 14 सप्टेंबरला सन्माननीय मुख्यमंत्री व राज्यातले अनेक मंत्री अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले. मराठा आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने 1 महिन्याची मुदत ही त्यावेळेस वेळ मागितली होती. त्यांनी सांगितलं आम्ही तुम्हाला 10 दिवस जास्त देतो, पण दुर्दैवाने त्यावेळेस काही कारणास्तव घडू शकलं नाही. त्या कालावधीमध्ये सरकार निर्णयाला अनेक अडचणीमुळे येऊ शकलं नाही. 24 ऑक्टोबरपर्यंत आता त्यांनी तो निर्णय सांगितला. 24 ऑक्टोबरपर्यंत आपण हा जर निर्णय नाही घेतला तर 24 डिसेंबरपर्यंत निर्णय जर घेतला नाही तर मी माझं पुन्हा आंदोलन सुरू करील, अशा प्रकारचं त्यांनी हे सगळं सांगितलं. मला वाटतंय की हे लाठीमार जो कदाचित झाला तो शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जालना जिल्ह्यामध्ये होणार होता आणि त्या कार्यक्रमाला काही गालबोट लागता कामा नाही किंवा तिथे मग काही गोंधळ होता कामा नाही, या अनुषंगाने पोलिसांनी दक्षता घेतली, सांगितलं असेल आणि मग त्याची काळजी न घेता लाठीमार झाला. तिथे रबर बुलेट्स वापरल्या गेल्या, बऱ्याच ज्या काही गोष्टी झाल्या असतील. याचं प्रमुख कारण ही त्या दिवशीची घटना होती आणि मग त्याची चौकशी झाली, अमुक तमुक अजून चालूच आहे हा विषय. अध्यक्ष महोदय, आमचं म्हणणं एवढंच आहे की हे सगळे विषय ही त्याची पार्श्वभूमी म्हणून या ठिकाणी अध्यक्ष महोदय मी या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे. अध्यक्ष महोदय, राज्य सरकारच्या माध्यमातून मराठा समाजाला सातत्याने आरक्षणासंदर्भात आपण आश्वासन देत आहोत. ते नेमके कसे करणार? आमचा प्रश्न सन्माननीय मुख्यमंत्र्यांना सरकारला एवढाच आहे, ठीक आहे आपण करताय, तक्रार कोणाची नाही, केलं पाहिजे हीच आमची भूमिका आहे, पण आपण ते नेमकं कसं करणार आहात याची स्पष्टता अजूनही नाही. जरांगे पाटलांची म्हणणं आहे की मराठा समाजाला 50% आतील आरक्षण देण्याची गरज आहे, ही त्यांची मागणी आहे. सरकार म्हणतंय की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही स्वतंत्र आरक्षण देणार. अध्यक्ष महोदय, या दोन्ही वेगळ्या बाबी जरी असल्या पण त्यात खऱ्या मोठी अडचण जी आहे की 50% आरक्षणाची मर्यादा हे शिथिल करण्यासंदर्भामध्ये काही ठोस पावलं राज्य शासनाकडून उचलल्या गेल्याची अद्यापही कुठे माहिती तर आम्हाला तरी नाही आहे. हा सगळा जो विषय आहे, माझी स्पष्ट भूमिका मी पहिल्यापासून बोलतोय की जोपर्यंत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयासंदर्भामध्ये काही वेगळा मार्ग आपण काढत नाही तोपर्यंत 50%च्या मर्यादेच्या मध्ये वर जाऊन तुम्ही नेमकं कसं करणार हा खरा प्रश्न आज आपल्यासोबत आहे. आणि म्हणून या बाबतीमध्ये आपण नेमके काय करत आहात आणि जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत एक परसेप्शन आहे, एक बाहेर भावना आहे की सरकार फक्त वेळ काढूपणा करत आहे, सरकार फक्त आम्हाला फसवतंय की काय, अशा प्रकारची भावना ही सर्वसामान्य मराठ्यांच्या मनामध्ये आहे की आपण अजून नेमकं तुमची पुढची स्टेप काय, तुमचं वे फॉरवर्ड काय, पुढे काय करणार आहात हे जोपर्यंत तुम्ही सांगत नाही हे तुम्ही तोपर्यंत लोकांना विश्वास बसत नाही की तुमच्या तारखा तुम्ही जे दिल्यात त्याच्यामध्ये काही पूर्ण होईल की नाही. अध्यक्ष महोदय, 1992च्या इंदिरा साहनी प्रकरणाचा केस लॉ जो आहे तो सातत्याने या सभागृहात आणि बाहेर सुद्धा सुप्रीम कोर्टाने तो कोट केला आणि त्याच्या निवाड्यामध्ये 50% आरक्षणाची मर्यादेचा स्पष्ट उल्लेख आहे. म्हणजे त्याची जजमेंटची एक इंग्रजी वर्षन त्याची कॉपी जी माझ्याकडे आहे त्यात उल्लेख असा आहे, while 50% shall be the rule, it is necessary not to pull out of consideration certain extraordinary situations inherent in the great diversity of this country and the people. It might happen that in far-flung and remote areas, the population inhabiting those areas might, on account of their being out of the mainstream of national life and in view of conditions peculiar to and characteristic अशांतता आहे, या सगळ्या ज्वलंत प्रश्नावर या सभागृहामध्ये चर्चा होणं अपेक्षित आहे. पण हे करत असताना हा प्रश्न अगोदर नाही सोडवला तर बाकीचे प्रश्न हे सगळे मागे राहणार आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीकडे शासनाने हा लक्ष देण्याची गरज आहे. मराठा ओबीसी बेरोजगारांच्या बाबतीमध्ये नोकर भरतीचा प्रश्न आहे. आज नोकर भरती राहिली बाजूला, एकमेकांची डोकं फोडण्याचं काम आज या बाबत सुरू होईल की काय
अशा प्रकारची भीती आज सुरुवात झालेली आहे की हे काय होऊ शकतं. अध्यक्ष महोदय, हे जे सुरू आहे, एक शंका मात्र जरूर निर्माण सर्वांच्या मनामध्ये पातळीवर आहे की हे सगळं आगामी निवडणुका लक्षात घेऊन काय कार्यक्रम चालू आहे का. एक सर्वांच्याच मनावर शंका आहे. एकीकडे ओबीसी, एकीकडे मराठा, एकीकडे म्हणजे जे काही सुरू आहे की मी ज्या सामाजिक नेत्यांना दोष देत नाही, राजकीय नेत्यांच्या स्तरावर जे काही घडतं त्याच्यामुळे लोकांच्या मनात शंका निर्माण झालेली आहे की यातून हे सगळं ह्याचं करण्यामागची भूमिका काय. अध्यक्ष महोदय, राज्याला कायमस्वरूपी अस्थिर ठेवण्यात, अशांत ठेवण्यामध्ये आपल्याला भान आपलं राहिलंय का. किती दिवस चालणार हे, किती दिवस आपल्याला हे चालवायचं आहे. अध्यक्ष महोदय, आपल्याला कल्पना आहे की या सगळ्या मराठा आरक्षणाचं जो विषय आहे, अंतरवाली सराठी हे जालना जिल्ह्यामध्ये खेड आहे, हे मराठा आरक्षणाचं केंद्रबिंदू आतापर्यंत राहिलेला आहे. आणि जरांगे पाटील एक सामान्य शेतकरी वर्गातून आलेला एक लहान माणूस आज या मराठा आरक्षणाचं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये करत आहेत. ते देशात सुद्धा व्याप्तीची वाढू शकते. अध्यक्ष महोदय, या शेतकरी कुटुंबातून जन्मलेल्या या व्यक्तींनी याच्या मागे कुठले राजकीय लेबल नाहीये. त्याची क्रेडिबिलिटी, विश्वासार्हता या गोष्टी करता आहे की त्याच्या मागे कुठलं राजकीय पक्षाचं लेबल नाहीये. तो जो प्रयत्न करत आहे 2011 पासून, तो मराठ्यांच्या आरक्षणासंदर्भामध्ये वेळोवेळी त्यांनी आवाज उठवलेला आहे. 35हून अधिक मोर्चे त्यांनी काढलेले आहेत, अनेक आंदोलनं केलेली आहेत. 2014 मध्ये छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढला. 2021 मध्ये साष्टी पिंपळगाव 3 महिने ठिय्या आंदोलन केले. त्याच वर्षी गोळी गंधारी येथे, 2022 मध्ये भांबेरी येथे आणि 2023 मध्ये अंबड येथे त्यांनी अशा प्रकारची आंदोलनं आतापर्यंत 35 पेक्षा जास्त आंदोलनं अध्यक्ष महोदय केली आहेत. आणि यंदा त्यांनी पैठण फाटा येथे आंदोलन उभारले. राज्य सरकार, त्यांचं म्हणणे की राज्य सरकार प्रतिसाद देत नसल्यामुळे 29 ऑगस्ट पासून त्यांनी बेमुदत संपाला उपोषणाला सुरुवात केली. याची आपल्या सर्वांना कल्पना आहे. खरं म्हणजे तेच उपोषण 1 सप्टेंबरला पोलिसांचा बळाचा वापर करून हे आंदोलन उठवण्याचा, चिरडण्याचा प्रयत्न जो झाला तो खरा ट्रिगर पॉइंट ठरला. आपण सगळं पाहिलंय. लाठीमार झाला, त्या ठिकाणी संतापी लोकांची लाट उसळली, लोक शहरावर पळू लागले आणि त्यातून हे आंदोलन तिथे उफळलं, वाढलं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महोदय हे वातावरण नंतर तापत गेलं. हा ट्रिगर पॉइंट त्याच दिवशी लाठीमार जर झाला नसता, लाठीमारला झाला नसता तर अध्यक्ष महोदय हा विषय एवढा लांब गेलाच नसता. विषय काही ना काही हिंसा किंवा जे काही घडलं की ते लाठीमार नंतर झालं. अध्यक्ष महोदय, 14 सप्टेंबरला सन्माननीय मुख्यमंत्री व राज्यातले अनेक मंत्री अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले. मराठा आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने 1 महिन्याची मुदत ही त्यावेळेस वेळ मागितली होती. त्यांनी सांगितलं आम्ही तुम्हाला 10 दिवस जास्त देतो, पण दुर्दैवाने त्यावेळेस काही कारणास्तव घडू शकलं नाही. त्या कालावधीमध्ये सरकार निर्णयाला अनेक अडचणीमुळे येऊ शकलं नाही. 24 ऑक्टोबर पर्यंत आता त्यांनी तो निर्णय सांगितला. पण 24 ऑक्टोबर पर्यंत आपण हा जर निर्णय नाही घेतला तर 24 डिसेंबर पर्यंत निर्णय जर घेतला नाही तर मी माझं पुन्हा आंदोलन सुरू करील, अशा प्रकारचं त्यांनी हे सगळं सांगितलं. मला वाटतंय की हे लाठीमार जो कदाचित झाला तो शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जालना जिल्ह्यामध्ये होणार होता आणि त्या कार्यक्रमाला काही गालबोट लागता कामा नाही किंवा तिथे मग काही गोंधळ होता कामा नाही, या अनुषंगाने पोलिसांनी दक्षता घेतली, सांगितलं असेल आणि मग त्याची काळजी न घेता लाठीमार झाला. तिथे रबर बुलेट्स वापरल्या गेल्या, बऱ्याच ज्या काही गोष्टी झाल्या असतील. त्याचं प्रमुख कारण ही त्या दिवशीची घटना होती आणि मग त्याची चौकशी झाली, अमुक तमुक अजून चालूच आहे हा विषय. अध्यक्ष महोदय, आमचं म्हणणं एवढंच आहे की हे सगळे विषय ही त्याची पार्श्वभूमी म्हणून या ठिकाणी
अध्यक्ष महोदय, मी या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे. अध्यक्ष महोदय, राज्य सरकारच्या माध्यमातून मराठा समाजाला सातत्याने आरक्षणासंदर्भात आपण आश्वासन देत आहोत. ते नेमके कसे करणार? आमचा प्रश्न सन्माननीय मुख्यमंत्र्यांना सरकारला एवढाच आहे, ठीक आहे आपण करताय, तक्रार कोणाची नाही, केलं पाहिजे हीच आमची भूमिका आहे. पण आपण ते नेमकं कसं करणार आहात याची स्पष्टता अजूनही नाही. जरांगे पाटलांची म्हणणं आहे की मराठा समाजाला 50% आतील आरक्षण देण्याची गरज आहे, ही त्यांची मागणी आहे. सरकार म्हणतंय की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही स्वतंत्र आरक्षण देणार. अध्यक्ष महोदय, या दोन्ही वेगळ्या बाबी जरी असल्या पण त्यात खऱ्या मोठी अडचण जी आहे की 50% आरक्षणाची मर्यादा हे शिथिल करण्यासंदर्भामध्ये काही ठोस पावलं राज्य शासनाकडून उचलल्या गेल्याची अद्यापही कुठे माहिती तर आम्हाला तरी नाही आहे. हा सगळा जो विषय आहे, माझी स्पष्ट भूमिका मी पहिल्यापासून बोलतोय की जोपर्यंत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयासंदर्भामध्ये काही वेगळा मार्ग आपण काढत नाही तोपर्यंत 50%च्या मर्यादेच्या मध्ये वर जाऊन तुम्ही नेमकं कसं करणार, हा खरा प्रश्न आज आपल्यासोबत आहे. आणि म्हणून या बाबतीमध्ये आपण नेमके काय करत आहात आणि जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत एक परसेप्शन आहे, एक बाहेर भावना आहे की सरकार फक्त वेळ काढूपणा करत आहे, सरकार फक्त आम्हाला फसवतंय की काय, अशा प्रकारची भावना ही सर्वसामान्य मराठ्यांच्या मनामध्ये आहे की आपण अजून नेमकं तुमची पुढची स्टेप काय, तुमचं वे फॉरवर्ड काय, पुढे काय करणार आहात हे जोपर्यंत तुम्ही सांगत नाही हे तुम्ही तोपर्यंत लोकांना विश्वास बसत नाही की तुमच्या तारखा तुम्ही जे दिल्यात त्याच्यामध्ये काही पूर्ण होईल की नाही. अध्यक्ष महोदय, 1992च्या इंदिरा साहनी प्रकरणाचा केस लॉ जो आहे तो सातत्याने या सभागृहात आणि बाहेर सुद्धा सुप्रीम कोर्टाने तो कोट केला आणि त्याच्या निवाड्यामध्ये 50% आरक्षणाची मर्यादेचा स्पष्ट उल्लेख आहे. म्हणजे त्याची जजमेंटची एक इंग्रजी वर्षन जे त्याची कॉपी जी माझ्याकडे आहे त्यात उल्लेख असा आहे, while 50% shall be the rule, it is necessary not to pull out of consideration certain extraordinary situations inherent in the great diversity of this country and the people. It might happen that in far-flung and remote areas, the population inhabiting those areas might, on account of their being out of the mainstream of national life and in view of conditions peculiar to and characteristic to them, need to be treated in a different way. Some relaxation in this strict rule may become imperative. In doing so, extreme caution is to be exercised and a special case made out. सांगायचा उद्देश एवढाच आहे की 50%च्या वर सुद्धा स्पेशल अँड एक्स्ट्रॉर्डिनरी केसच्या बाबतीमध्ये आपल्याला जाता येईल अशा प्रकारचा सुप्रीम कोर्टच्या जजमेंटमध्ये उल्लेख आहे. आणि केस कशी बनवायची, कशा पद्धतीने हे 50%च्या वर जायचं, हा खरा या कळीचा मुद्दा आहे. अध्यक्ष महोदय, ही नियम जरी असला तर दुर्गम आणि दूरप्रस्थ भागात वास्तव्य करणारे हे लोक मुख्य राष्ट्रीय प्रवाहातून बाहेर असतात आणि त्याची वैशिष्ट्य आणि वैशिष्ट्यपूर्ण परिस्थिती लक्षात घेता त्यांच्या बाबतीमध्ये अपवादात्मक पद्धतीने विचार करण्याची आवश्यकता असल्यास या कठोर नियमात काही शिथिलता येऊ शकते, सुप्रीम कोर्ट म्हणत आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे. आता हे जरी म्हटलंय हे एवढं सोपं आणि सरळ नाही आहे. एक्स्ट्रॉर्डिनरी सर्कमस्टन्सेस म्हणजे मला तुम्हाला मुद्दाम एक छोटंसं उदाहरण द्यायचं आहे, कदाचित ते या केसमध्ये मुद्दाम सिमिलॅरिटी राहील. अंदमान बेटाजवळ नॉर्थ सेंटिनल नावाचे भारताचे एक छोटे बेट आहे. या बेटावर हजारो वर्षापासून आदिम काळातील एक जमात राहते आणि ते लोक सेंटिनलीज म्हणून ओळखले जातात. बाहेरच्या जगाशी त्यांचा कुठलाही संबंध नाही, आधुनिकतेचा त्यांना स्पर्श नाही, ते कपडे सुद्धा घालत नाहीत. आजही भाला हा त्यांचं शस्त्र आहे. ते बेट संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित केलं आहे आणि ते जायलाही सक्त मनाई आहे. म्हणजे नॉर्थ सेंटिनल बेटला संदर्भ यासाठी दिला मी की म्हणजे एक्स्ट्रॉर्डिनरी सर्कमस्टन्सेस आणि काहीतरी प्रवाहापासून मुख्य प्रवाहापासून वेगळे आहेत. पण ही परिस्थिती अशी अपेक्षित आहे का? आज कोण राहिलं मला सांगा ना. आज महाराष्ट्राच्या प्रगतशील राज्यामध्ये म्हणजे वास्तवता ही आहे, मगाशी भोसले साहेबांनी उल्लेख केला गोष्ट खरी आहे. सगळ्यांच्या मनात मराठी फार प्रोग्रेसिव्ह आहेत, संपन्न आहेत, पैसे खूप आहेत,
राज्यकर्ते आहेत कमी ही वास्तव नाही आहे. आणि हे आपल्या वकील मांडलं ना, आपले वकील पटवालिया आणि रोदगी साहेबांनी हा विषय मागचं फडणवीस साहेबांचं सरकार असताना तेच वकील होते, आमच्या काळात सुद्धा तेच वकील पुढे कंटिन्यू केले, वकीलही बदललेले नाहीत. तेव्हा तुमच्या काळात काय झालं ना, आमच्या काळात काही स्कोपच नाहीये हा विषय. त्याला राजकारण म्हणून भाषणात ठीक आहे बाहेर बोलायला. वास्तव हे आहे की दोघांच्या काळात वकील तेच होते आणि शिंदे साहेब आमच्या बरोबर त्या समितीमध्ये हजर होते आणि सर्व कल्पना गोष्टीची काय काय. तर मुद्दा असा आहे की वकील तेच होते, आर्ग्युमेंट सर्वांनी तेच केलेलं आहे की मराठा समाजाची सामाजिक परिस्थिती होते ना. हो. आणि सर्व पक्षीय बैठकीमध्ये ठरलं की वकील तेच कंटिन्यू करायचे. उलट एक मिनिट सांगतो, मी कोणावर आक्षेप घेत नाही, मी काय म्हणतो जे वास्तव सांगतो. मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे अध्यक्ष महोदय, जरा एक मिनिट कृपया प्लीज. मला एवढंच सांगायचं आहे, याच्यापेक्षा आम्ही अजून ॲडिशनल 2 वकील ज्या मराठा संघटनांचे प्रतिनिधित्व करत होते त्यांच्या वतीने अजून 2-4 वकील लावले आणि प्रामुख्याने त्याच्यात कपिल सिब्बल होते, त्याच्यामध्ये अभिषेक मनु सिंघवी होते. ही ॲडिशनल वकील लावून ही टीम चांगली एक्सपर्ट्स टीम ही त्या ठिकाणी गेली. आणि इंदिरा साहनीच्या या सगळ्या प्रकरणामुळे अध्यक्ष महोदय हा विषय असा झालेला आहे की ती केवळ एक हाच विषय आहे की ज्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाने आपलं ऐकलं नाही. हायकोर्टाचा वेगळा मुद्दा होता, सुप्रीम कोर्ट म्हणले की 50% वर आरक्षण देता येणार नाही. अध्यक्ष महोदय मला हेही सांगितलं पाहिजे की हा विषय फक्त महाराष्ट्रामध्ये मर्यादित आहे का? मराठ्यांचं आरक्षण हा महाराष्ट्रातला मराठ्यांचा विषय आहे. इतर राज्यामध्ये कुठे पाटीदार आहेत, कुठे गुजर आहेत, पंजाबमध्ये काही तसाच अवस्था आहे, जाटची तसा विषय आहे. अनेक राज्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा हा 50%. त्यांनी सुद्धा याच्यामध्ये पार्टी होऊन त्यांचंही म्हणणं होतं की 50%ची अट ही काढून टाका. सर्वोच्च न्यायालयाने 50%ची मर्यादा ओलांडता येणार नाही सांगितलं. हा खटला सुरू असताना इंदिरा साहनी प्रकरणातील या मर्यादेचा पुनर्विचार करा अशी सुद्धा आम्ही मागणी सर्वोच्च न्यायालयात तत्कालीन सरकार महाविकास आघाडी सरकारने केलं. महाराष्ट्रात नव्हे तर 50% आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या इतर अनेक राज्यांनी सुद्धा हीच भूमिका मांडली. महाराष्ट्रापुरती मर्यादा नसल्याने इतर राज्यांना सुद्धा सर्वोच्च न्यायालयामध्ये मी यायला सांगितलं, विनंती केली. अध्यक्ष महोदय, या सगळ्या गोष्टीच्या म्हणजे केंद्र सरकार आपला सर्वोच्च न्यायालयाने ही विनंती फेटाळल्यानंतर संसदेमध्ये घटना दुरुस्ती करावी अशाही प्रकारची विनंती अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आपल्याला कल्पना असेल की केंद्र सरकारने 10% EWSचं आरक्षण दिलं, म्हणजे एक्सिडिंग 50%. इकॉनॉमिकल वीकर सेक्शन यांना 10% ओव्हर अँड अबाव म्हणजे 50%चं आरक्षणाच्या वर 10% जाऊन EWSचं आरक्षण दिलं. म्हणजे ही मर्यादा कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट करून 10% वास्तव आहे आणि ती आजही टिकवलेली आहे. कुठे तेही चॅलेंज झाले पण आज त्यात काही घडलेलं नाही, ती आहे ती कन्फर्म आहे. अध्यक्ष महोदय, हे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपल्याला गरज जी लागणार आहे ती केंद्र सरकारची मदत लागणार, आपण मान्य करा की न मान्य करा. आम्ही स्वतः त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, आजचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यावेळेस सुद्धा उपमुख्यमंत्री ते, आम्ही मोदी साहेबांना जाऊन दिल्लीमध्ये याची ब्रीफिंग पूर्ण दिली. स्वतः त्यांना ब्रीफ केलं, म्हटलं असा असा विषय आहे आणि 50%च्या वर जाण्यासंदर्भामध्ये आपल्या इथून केंद्र सरकारने जी मदत केली तर हा प्रश्न मार्गी लागण्यासंदर्भात आपली मदत होईल अशा प्रकारची आम्ही भूमिका घेतली. त्यामुळे त्यांना विनंती केली. अर्थात तिथून काही प्रतिसाद केंद्र सरकारला अजून अद्याप मिळाला नाही. आमची विनंती शिंदे साहेबांना हीच आहे की हा प्रयत्न आपण नक्की केला पाहिजे. केंद्र सरकार, राज्य सरकार, डबल इंजिन सरकार आता प्रयत्न करायला काय हरकत नाही. प्रयत्न केला तर मला खात्री आहे की यातून काहीतरी मार्ग काढण्यात, कारण हा विषय मिटला पाहिजे ना कुठेतरी. कोणी तुम्ही केलं तर आमची काही तक्रार नाही याच्यामध्ये. अध्यक्ष महोदय, हा सगळा विषय केंद्र सरकारला सुद्धा आपल्याला कल्पना आहे की आपल्या सभागृहात सुद्धा विधिमंडळामध्ये 5 जुलै 2021ला आपण सभागृहामध्ये 50%चे आरक्षण शिथिल करण्याबाबत केंद्राला विनंती करून ठराव आपण या सभागृहात आपण मुंबईला घेतला आणि विनंती केली, केंद्र आपण ठराव घेतला, एकमताने हा ठराव पारित झाला अध्यक्ष महोदय. त्यामुळे ही सगळी पार्श्वभूमी काय करण्यात आलं अध्यक्ष महोदय सांगितलं पाहिजे. आणि आपल्याला कल्पना आहे की राज्यांना अधिकार देण्याच्या बाबतीमध्ये
म्हणजे एखादा मागास घटक ठरवण्याच्या बाबतीमध्ये राज्यांना अधिकार देण्याच्या बाबतीमध्ये निर्णय करण्यासंदर्भात जेव्हा 105वी घटना दुरुस्ती झाली, त्या घटना दुरुस्तीला सुद्धा आम्ही राज्यातील सर्व, म्हणजे मी स्वतः व्यक्तिशः राज्यातील सर्व पक्षीय खासदारांना पत्र लिहिलं आणि 50%ची अट शिथिल करण्याच्या बाबतीमध्ये आपण या बाबतीमध्ये लोकसभा व राज्यसभाच्या सर्व खासदारांना सांगितलं की घटना दुरुस्ती होते आहे, ही संधी आहे आपल्याला, ही संधी आपण डवळू नका. कारण या घटकांना आपल्या कल्पना आहे की एखाद्या समाजाला मागास ठरवण्याचे अधिकार हे केंद्र सरकारकडे आहेत. आपल्याला मुद्दाम मला आठवण करून दिली पाहिजे, आपल्या सरकारने म्हणजे फडणवीस साहेब या सरकारचे प्रमुख असताना त्यांनी राज्यामध्ये त्यावेळेस हे आरक्षण देऊ केलं. मी नंतर मुद्दा हा उपस्थित केला की राज्याला हे निर्णय घ्यायचा अधिकारच नाही. ते मला म्हणाले की मी तुमच्यावर प्रिव्हिलेज मोशन आणेन. मी त्यांना म्हणून आणा. मी त्यांना कायदा दाखवला. हे अधिकार राज्याला राहिलेले नाहीत, हे अधिकार केंद्राकडे आहेत. जो पण केंद्र तुम्हाला अधिकार परत देत नाही तोपर्यंत कुठल्याही समाजाचं मागासपण ठरवण्याचा अधिकार तुम्हाला नाही. नंतर केंद्र, आता मी उल्लेख जो केला, केंद्र शासनाने मग त्याच्यावर निर्णय घेतला, घटना दुरुस्त केली आणि घटना दुरुस्ती केल्यानंतर अधिकार राज्याला देण्याचा निर्णय झाला. पण माझा मुद्दा परत तोच, मी तेच सांगतो. आता अधिकार दिले पण 50%ची मध्ये आहे तशीच कायम आहे. पण नुसता अधिकार देऊन फायदा काय? आमचं म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे की नुसता अधिकार देऊन फायदा नाही. 50%ची अट त्यावेळेस जर EWS साठी तुम्ही शिथिल केली, त्याच पद्धतीने किंवा वेगळ्या मार्गाने कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट झाली असती तर कदाचित आपल्याला ही जी अडसर आहे ती दूर झाली असती आणि हा प्रश्न मग राज्याकडे येऊन आपल्याला मार्ग काढणं सोपं झालं असतं. हा सगळा डेडलॉक जो झालेला आहे ते 50%चे आरक्षण देण्याची जी सिलिंग लिमिट ठरवलेली आहे ती त्याच्यामध्ये अडचण आलेली आहे. अध्यक्ष महोदय, 8 ऑगस्ट 2021ला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संसदेतील सर्व प्रमुख मान्यवरांची ऑनलाईन बैठक हे मुंबईमध्ये घेतली. त्या बैठकीला केंद्रीय न्यायमंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार यांना निमंत्रित केलं होतं. ऑनलाईन आपण या आणि आपला आमची मदत करा अशी विनंती आम्ही त्यांना केली होती. पण ते मात्र या बैठकीत सहभागी झाले नाहीत. 10 आणि 11 ऑगस्ट 2021 मध्ये 105व्या घटना दुरुस्तीच्या वेळेस चर्चेमध्ये सहभागी होत असताना मला मुद्दाम उल्लेख केला पाहिजे की विरोधी पक्ष नेते खासदार त्यावेळेसचे मल्लिकार्जुन खरगे साहेब कर्नाटकमधून, लोकसभेचे काँग्रेसचे गटनेते खासदार अधीररंजन चौधरी पश्चिम बंगालमधून, खासदार अभिषेक मनु सिंघवी दिल्लीमधले, यासारख्या अमराठी खासदारांनी सुद्धा या प्रश्नासंदर्भामध्ये लोकसभा आणि राज्यसभेमध्ये आवाज उठवला. आणि त्याचबरोबर आपल्या राज्यातून खासदार संजय राऊत, खासदार सुप्रिया सुळे, खासदार विनायक राऊत, दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर, खासदार वंदना चव्हाण आदी महाविकास आघाडीच्या या सर्व खासदारांनी, आणि मला मुद्दाम उल्लेख केला पाहिजे की खासदार संभाजी राजे यांनी सुद्धा त्यांना बोलू दिलं जात नव्हतं, पण त्यांनी त्यावेळेस आक्षेप घेतला, ते उभे राहिले आणि मग त्यांना बोलू देण्याची परवानगी देण्यात आली. मला सांगायचं एवढंच आहे, आपल्यापैकी सत्ताधारी मंडळीमधला एकही खासदार हा तिथे असताना सुद्धा सभागृहात बोलले नाहीत, हे दुर्दैव आहे. म्हणजे ठीक कारण काय असतील, काय पॉलिटिकल भूमिका असू शकते, माझं काही म्हणणं नाहीये, परंतु संभाजी राजे वगळता आपल्या पक्षामधून एकही खासदार इथे बोलू शकला नाही. आणि मग ही टीका टिप्पणी कशाला? वास्तव ते बोलतो आणि कोण बोलले नाव वाचून आपलं आपलं. त्यांनी सगळ्यांनी मुद्दे मांडले की 50%ची ही सगळी जी परिस्थिती आहे ती लक्षात घ्या आणि आपण जे अमेंडमेंट आज करताय त्या अमेंडमेंट बरोबर 50%ची मर्यादा काढून टाका. अध्यक्ष महोदय, नाही ओके. अध्यक्ष महोदय, आज ज्या पद्धतीने आज एकमेकाबद्दल विधानं केली जात आहेत अध्यक्ष महोदय, ही विधानं दुर्दैवी आहेत. आमचं म्हणणं एवढंच आहे, आपण मुख्यमंत्री या नात्याने वारंवार आपण सांगताय की मग आम्ही ओबीसींच्या आरक्षणाला हात न लावता ओव्हर अँड अबाव त्याच्या वर जाऊन आम्ही आरक्षण देणार आहोत. ही विधान आपण अनेक वेळा केलेलं आहे. आमची पण तीच भूमिका आहे की ओबीसींच्या आरक्षणात धक्का न लावता, सगळं आता प्रश्न इतरांच्या आरक्षणाचा विषय आहे, इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता
आपल्याला हे मराठा आरक्षण देता आलं पाहिजे, हेच आमचं म्हणणं आहे. असं असताना मग बाहेर ही जी शाब्दिक चकमक चालू आहे, आपण राज्याचे प्रमुख या नात्याने जर तरी चकमक होत असेल तर मला वाटतं की हे थांबवायचं कसं, हे आता आपण मुख्य राज्याचे मुख्य म्हणून याच्यामध्ये निर्णय घेतला पाहिजे. कारण वातावरण कारण नसताना त्याच्यामध्ये चिघळत चाललंय आणि आमची भूमिका ही आहे, हे वाद वाढू नयेत, हे वाद संपले पाहिजे सामंजस्याने हा प्रश्न किंवा राज्याचे प्रमुख म्हणून बोलत असताना मग इतरांनी असं कशाला भूमिका घ्यायची. आम्ही तेच म्हणतो, आमचं ते म्हणत फरक काय. मग आमचं म्हणणं एवढंच आहे की हे सगळं मुख्यमंत्र्यावर आपला विश्वास आहे ना, मग असताना मग आपण बाहेर भूमिका सामंजस्याने दोन्ही बाजूकडून घ्यायला पाहिजे. आमचं म्हणणं एवढंच आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आज एखादी लोक चळवळ उभी राहते, अशा प्रकारची लोक चळवळ आता आपल्याला पाहायला मिळू लागले की लोक चळवळ या ठिकाणी निर्माण झालेली आहे. अध्यक्ष महोदय, समाज एवढा आक्रमक झालेला आहे की याच्या बाबतीमध्ये कुठेतरी राज्य सरकारने आणि सर्वांनीच म्हणून आत्मचिंतन केलं पाहिजे की हे विषय हा नुसता असा मोकळा सोडून चालणार नाही. आता कोणालाच चालणार नाही. कोणाच्याच मतदारसंघात कुठल्याच राजकीय पक्षाला हा विषय असा मोकळा करण्याची अर्जन्सी निर्माण झाली आहे. इतकं चाललंय पण आता हे विषय हा सगळा आपल्याला फार व्यवस्थितपणे आपल्याला हाताळला पाहिजे, तरच आपण हे सगळं शांत करू शकू. अध्यक्ष महोदय, परवाच आपल्या सभागृहामध्ये 20 नंबरचा प्रश्न, ह्या मराठा आंदोलनामध्ये जे गोळीबार झाला किंवा जे काही तिथे लाठीमार झाला त्या संदर्भामध्ये त्याचा प्रश्न 20 नंबरला होता, हा चर्चेला आला नाही. परंतु त्या उत्तरात दिलेली माहिती ही धादांत खोटी असल्याची माहिती ही अंबडमधल्या तिथल्या भागातील नागरिकांनी केलेली आहे की खोटं आहे उत्तरात. आणि पोलिसांकडून बंदुकीतून झाडले गेले छरे सुद्धा लोकांच्या शरीरामध्ये आजही कायम आहेत. लोक सांगतात की बाबा असं झालं नाही, जे उत्तर आहे ते सगळं शासकीय उत्तर आहे. आणि रबरी बुलेट यांनी मीडियासमोर दाखवलं आहे, रबरी बुलेट्स आम्हाला कशा लागलेल्या आहेत. आणि या संवेदनशील विषयावर राज्य सरकार अशा प्रकारची कशा पद्धतीने वागतंय असं त्यांनी नाराजी व्यक्त केलेला आहे. अध्यक्ष महोदय, विषय एवढाच आहे. अध्यक्ष महोदय, विषय एवढाच आहे की आता की आरक्षण आपण कशापर्यंत देणार आहात. अध्यक्ष महोदय, आरक्षणाच्या बाबतीमध्ये आपल्याला एवढी तीव्रता निर्माण झाली असताना आपण हे कसं करणार आहात याच्यामध्ये अध्यक्ष महोदय स्पष्टता आणली पाहिजे, अशीच माझी या ठिकाणी आपल्याला विनंती करायची आहे. अध्यक्ष महोदय, काही ठिकाणी वक्तव्य झाली, या जरांगे पाटील कोण. अध्यक्ष महोदय, मला एवढं सांगायचं आहे, राज्य सरकारच्या माध्यमातून गेल्या 1.5 वर्षापासून या विषयाच्या बाबतीमध्ये कुठे स्पेसिफिक पावलं उचलल्या गेली नाहीत, दर्शनीय तर नाहीत, समजत नाहीत. आणि म्हणून लोक ज्याच्या मागे आज एकजुटीने उभे टाकलेले आहे तो हा जरांगे पाटील, हे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. मला हे सांगायचं आहे, हा कुठला राजकीय पक्षाचा प्रतिनिधी नाही आहे, परंतु आज हे आंदोलन जे होत आहे, समाजाचे बांधव स्वतःच्या खर्चाने त्याला जीव घालतात, कार्यक्रम घडवतात, स्टेजची व्यवस्था करतायत, ठिकठिकाणी स्वागत करतायत, फुलांचा वर्षाव करतात, तो हा जरांगे पाटील हे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. कारण की लोकांना त्याच्या विश्वासार्हतेवर आज फार मोठं लोकांना भरोसा आहे की नाही, प्रामाणिकपणे तो आंदोलन करतो. लोकांमध्ये आज हा तशा पद्धतीने असा एक निश्चय लोकांच्या मनामध्ये झालेला आहे की याच्या बाबतीमध्ये आज दुसरं तडजोड स्वीकारू शकत नाही. आणि म्हणून लोकांनी त्याला एका देवाप्रमाणे आज उभं केलेलं आहे. आणि म्हणून ठीक आहे, त्याचे भावना आहेत त्या भावना आहेत, आपण बघतोच आहे. हे काय माणसं गाडीला घोड्याने देऊन माणसं जमा केलीत, कोणाला पुढे आणलंय, असंही अध्यक्ष महोदय काही विषय नाही आहे. त्यामुळे समाजामध्ये विश्वासार्हता, कदाचित तुमची आमची विश्वासार्हता कमी असेल, पण त्याची विश्वासार्हता या प्रश्नावर 100% जास्त आहे, हे मला हे मुद्दा मी सभागृहात सांगितलं पाहिजे. कारण की निष्पक्षपणे उपोषण करून तो 10-10, 12-12 दिवस, 15-15 दिवस, आणि आपण त्याची दखल देत आहात, हे मला मुद्दाम या ठिकाणी आवर्जून सांगितलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, आपण 24 डिसेंबरची वेळ दिली, आपण हे नेमकं कसं करणार आहात. म्हणजे 24 डिसेंबरपर्यंत शिंदे समितीचा अहवाल अपेक्षित आहे का, न्यायमूर्ती शिंदे साहेबांचा.
आपण ज्या अर्थी सांगताय त्या अर्थी अहवाल आपल्याला अपेक्षित आहे 24 डिसेंबरच्या आत. तो पूर्ण राज्यातील मराठा समाजाला आपण कशा पद्धतीने शिंदे समितीचा अहवाल, त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयामध्ये क्युरेटिव्ह पिटिशन विचाराधीन आहे. त्यासाठी आमच्या सदिच्छाच आहे की झालं तर फार चांगलं होईल. या सभागृहाच्या दोन्ही भागातून या सर्व विषयाला निश्चितच आपल्या राज्य सरकारला आम्ही सर्व मदत करणार आहोत. आम्ही पाठीशी आहोत. आपल्या निर्णयामध्ये आम्ही काही वेगळी भूमिका घेणार नाही, त्यामध्ये विरोध असल्याचं कारणच नाही. आपल्या सह्याद्रीमधल्या मीटिंगमध्ये सर्वपक्षीय बैठकीमध्ये आम्ही सर्वांनी मिळून मान्य केलंय, एकमत आहे, आरक्षण देण्याच्या बाबतीमध्ये एकमत आहे. आणि त्यामुळे हे क्युरेटिव्ह पिटिशन जे विचाराधीन आहे त्या बाबतीमध्ये सुद्धा नेमका निकाल पाहतो. त्यातून हे साध्य होणार आहे का? सरकारने या चर्चेला उत्तर देताना याच्यामध्ये स्पष्टता आणली पाहिजे अशी आमची मागणी आहे. कारण सर्व महाराष्ट्र पाहतोय, आज ही चर्चा होते आहे, सर्व महाराष्ट्र पाहतोय की या सगळ्या 293 जो आपला ठराव आहे त्या प्रस्तावावर आपलं स्पेसिफिक उत्तर याच्यामध्ये काय आपल्या समोर येणार आहे. आणि अनेक समाजामध्ये चर्चा सुरू आहे की सरकारला खरंच हे आरक्षण द्यायचं आहे का? लोकांना काय वाटतंय की निवडणुकीच्या तोंडावर ही भांडणं अशीच चालू ठेवायची आणि या भांडणातून मग सगळं पोलराईज करून टाकायचं आणि निवडणुका मारून न्यायच्या, असं काही कार्यक्रम चालू आहे का शासकीय पातळीवर? अशी एक लोकांना शंका आहे की ज्या अर्थी तारखेवर तारीख पे तारीख चालू आहे, स्पेसिफिक काही निष्पन्न होत नाहीये आणि मग तर निवडणुका आल्याच आहेत, तो पण कार्यक्रम चालू ठेवायचा आणि त्या पद्धतीने मग त्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला कशा पद्धतीने उपयोग करून घेता येईल असाही विषय येऊ शकतो. अध्यक्ष महोदय, मग मराठ्यांनी ओबीसीने एक भांडत राहायचं, धनगर समाज आदिवासी समाजाने भांडत राहायचं, नागरिकांनी आपल्याला ही कल्पना असेलच की मराठा समाजातील काही नागरिकांनी ओबीसी आरक्षणाला आव्हान देण्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. आता त्याचं मला माहित नाही का, ते ही माहिती भुजबळ साहेबांना कल्पना असेल कदाचित, हे सुद्धा सुरू आहे आता. म्हणजे मराठा समाजाच्या काही लोकांनी उच्च न्यायालयामध्ये ओबीसी आरक्षणाला आव्हान देण्याचं काम तिथे सुरू आहे. म्हणजे आता कुठे कुठे चाललंय बघा हा सगळा विषय. हे एवढं क्लिष्ट होणार आहे, या विषयाला थोडंसं आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे. आणि त्यामुळे नव्याने आरक्षण म्हणजे पूर्वीपासून लाभार्थी असले आणि नव्याने आरक्षण मागणाऱ्या समाजाची झुंज लावून आरक्षण रद्दच करायचं का सगळं, असं काय सुरू आहे का? एक लोकांमध्ये आहे ना संभ्रम आहे. आपण म्हणणं एवढंच आहे, म्हणजे पूर्वीपासून त्यांचं आरक्षण आहे तो विषय आणि नव्याने आरक्षण मागणारा समाज, त्या दोघांमध्ये वाद अधिक झुंज निर्माण करायची आणि नंतर सर्वच आरक्षण रद्द करायचं, असाही कार्यक्रम काय सुरू आहे का? असं एक शंकेचा वाव लोकांना मनामध्ये ही शंका होत आहे. आणि म्हणून मला वाटतं की हे सगळे जे शंकेचे मुद्दे आहेत हे सगळे आपल्याला याच्यावर थोडी शंका निरासरण आपल्याला करावं लागणार आहे, स्पष्टता आणावी लागणार आहे, तरच महाराष्ट्र शांत होईल की आम्ही असं करणार आहोत. अध्यक्ष महोदय, आपल्याला मुद्दाम हे सांगितलं पाहिजे, आजच्या परिस्थितीमधून मार्ग काढण्यासाठी काय सूचना आहेत आपण स्वीकारायचा तुमचा विषय आहे. जातीनिहाय सर्वेक्षण आणि आरक्षण मर्यादा शिथिल करणं हा उत्तम पर्याय बिहार सारख्या राज्यांनी आपल्याला दाखवून दिलेला आहे. आगीकडे महाराष्ट्र लीड करता, बिहार लीड करतो देशात सांगतो. आज बिहारमध्ये जातीनिहाय सर्वेक्षण करून त्या आधारे सामाजिक आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा कायदा पारित केला. त्याद्वारे ओबीसीचे आरक्षण 12% 18%, अतिमागास वर्गाचे आरक्षण 18 वरून 25%, अनुसूचित जातीचे 16 वरून 20%, अनुसूचित जमातीचे 10% वरून 2% त्यात वाढून दिलेत. अशा प्रकारे ह्या सगळ्या आरक्षण जातीनिहाय सर्वेक्षण करण्यात आलेलं आहे बिहार सारख्या राज्यामध्ये आणि ते केलं आणि त्यांनी ते लागू केलं. आमचं म्हणणं एवढंच आहे. आणि काँग्रेस वर्किंग कमिटीने मुद्दा मला हे सांगितलं पाहिजे, भूमिकाच आहे पक्षाची, म्हणजे वरिष्ठ पातळी निर्णय झाला जातीनिहाय सर्वेक्षण आपण करा आणि त्यामध्ये मग जी काही समोर येईल त्या पद्धतीने पुढचा निर्णय घेण्याला सुकर होईल, अशा प्रकारची भूमिका काँग्रेस पक्षाने अधिकृतरित्या अध्यक्षमध्ये घेतलेली आहे. सामाजिक आरक्षण आहेत जी आहेत त्या बाबतीमध्ये सामाजिक आर्थिक शैक्षणिक असं केलं आहे अध्यक्ष महोदय. आणि म्हणून बिहारचा हा पॅटर्न, आपण कायदेतज्ञ आहेत, ॲडव्होकेट जनरल आहेत आपल्याकडे अन्यही प्रमुख लोक आहेत, सल्ला घ्या, इतरही पक्षाची प्रमुख मंडळी आपल्याबरोबर आहेत त्यांच्याशी सल्ला घ्या. पण मला वाटतं हा पॅटर्न जर आपण स्वीकार, शेवटी वाद भांडण कुठे आहे, कोणाचं किती असलं पाहिजे,
आणि सगळ्यांना हे स्पष्ट झालंय की सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा आपल्या आटोक्याच्या बाहेर चाललाय का, हे लोक शासंकाच्या बाबतीमध्ये 50च्या वर आपण जाऊ शकत नाही असं लोकांना वाटायला लागलंय. आणि म्हणून हे वाद सुरू झाले, 50च्या मध्ये यायचा हा विषय सुरू झालेला आहे. तर कशाला आला असता विषय. त्यामुळे बिहार सारख्या राज्याने जर एक मार्ग दाखवला आणि तो जर आपल्याला पटत असेल तर मला वाटतंय की या सगळ्या गोष्टीला आपण अशा पद्धतीने एक चर्चेचा भाग म्हणून एक आपण माहिती घ्या आणि त्यातून काय मार्ग काढणं शक्य आहे का बघा. आणि म्हणून मला शेवटी हेच म्हणायचं आहे की हा विषय फक्त राज्य शासनापुरती मर्यादित आहे की आपण लोकांना काढून टाका. जोपर्यंत केंद्र सरकारची मदत आपल्या सगळ्या लिगल इश्यूजवर होत नाही. मध्यंतरी प्रयत्न केला, त्यांचा प्रतिसाद मिळाला नाही. मध्यंतरी प्रयत्न केला, त्यांचा प्रतिसाद मिळाला नाही. कदाचित आपल्याला प्रतिसाद मिळाला तर हरकत नाही ना, काय मार्ग निघणं महत्वाचं आहे. त्यामुळे केंद्र सरकारने जर आपल्याला प्रतिसाद दिला, तिथे सॉलिसिटर जनरल आहेत, लॉ मिनिस्टर आहेत, यांच्या स्तरावर जर आपण त्यातून चर्चा करून जर मार्ग काढला तर महाराष्ट्रामध्ये क्लिष्ट होणारा हा विषय हा लवकर मार्गी लागेल. नाही तर फक्त आपली भाषणच बाहेर होणार आणि त्या भाषणाला लोक आता कंटाळ, लोकांना विश्वासच राहिला नाही की तुम्ही जे बोलताय ते खरं बोलताय की काय बोलताय. लोकांना वाटतं काहीतरी बोलतायत, निवडणुका जवळ आल्यात म्हणून आम्ही यांचं बोलतो ते त्यांचं बोलतायत, हा कार्यक्रम ठरला आहे, समाज वाटून घ्या आणि कार्यक्रम करा. हे लोकांच्या मनामध्ये भावना आहे. लोकांचा विश्वास आज राज्यकर्ते असो की विरोध लोकांवर राहिलाच नाही. लोकांना वाटतं उगाच गप्पा मारतात. लोकांना ही विश्वासार्हता आपण गमावणं, राज्य पक्ष मार्ग कुठले असो, शेवटी लोकांनी निवडून दिली लोकशाही आहे, लोकांनी निवडून दिलेली लोक आहेत. आमचं म्हणणं एवढंच आहे, ही विश्वासार्हता आपली कायम ठेवायची असेल, जर जरांगे पाटलासारखा एक साधा माणूस आज ज्यांनी विश्वासार्हता कमवली केवळ आंदोलनाच्या माध्यमातून, केवळ आंदोलनाच्या माध्यमातून लाखो लोक जर त्यांच्या मागे जात असतील तर आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून लोकांनी निवडून दिलेला आहे. मला वाटतं आपली विश्वासार्हता कायम ठेवण्याच्या बाबतीमध्ये सकारात्मक पाऊल आपण उचलावं. आम्ही विरोधी पक्ष म्हणून तुमच्या बरोबर या आरक्षणाच्या मुद्द्यावर तुमची साथ आम्ही देऊ, हे मला मुद्दाम या ठिकाणी नमूद करायचं आहे आणि यातून मार्ग आपण काढू असे विषय. अध्यक्ष महोदय, आज फक्त हा विषय फक्त मराठा समाजापुरती नाही, मग त्यातून ओबीसी, जनमोर्चा, धनगर, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, बंजारा, मुस्लिम आदी सर्व अधिक ह्या ज्या मागण्या आपल्या समोर आहेत, सगळ्यांचा विषय सुद्धा याच पद्धतीने मार्गी लावून महाराष्ट्राला सामाजिक न्याय देण्याचं काम, महाराष्ट्राची एकोबा, सामाजिक बांधिलकी एकोबा ठेवण्याचं काम आपण करावं. राजकीय मतभेद विसरून त्याच्या पलीकडे जाऊन हा प्रश्न आपण मार्गी लावा अशी विनंती करून आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्मान्य सदस्य प्रकाशजी सोळंके. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.